नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे. शेतकरी मित्रांनो, कांदा प्रश्नी कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. लासलगाव येथे कांदा लिलाव हे बंद पाडण्यात आले आहे. त्याचं कारण म्हणजे कांदा निर्यात बंदी व भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण. याच कारणामुळे कांदा लिलाव हे बंद पाडण्यात आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी शेतकरी करत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की केंद्र सरकारच्या वतीने 7 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यात बंदी केली होती आणि कांद्याचे 4,000 रुपये असलेले बाजारभाव आता 1,000 रुपयाच्या आत म्हणजेच 500 ते 600 प्रति क्विंटल असे झालेले आहेत. त्यामुळे शेतकरी हा अत्यंत अडचणीत आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, विचार करा, 4,000 रुपये प्रति क्विंटल वरून कांदा हा 500 ते 600 प्रति क्विंटल झाला आहे. म्हणजे किती पटीने कमी झाला आहे याचा विचार तुम्ही जरासा करा. शेतकरी मित्रांनो, आणि याच कारणामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना ही आक्रमक झाली आहे आणि याचमुळे सरकार यांच्याकडे लक्ष घालू शकते व निर्यात बंदी उठवू शकते. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. चला तर शेतकरी मित्रांनो, अगदी सविस्तरपणे माहिती पाहूया. कांदा प्रश्नी कांदा उत्पादक शेतकरी संघटना या आता आक्रमक झाल्यात. लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलावाच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. कांद्यावरील निर्यात बंदी तत्काळ उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. कांद्यावरची निर्यात बंदी तत्काळ उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 7 डिसेंबरला कांदा निर्यात बंदी केली आणि कांद्याचे 4,000 रुपयेवरील असलेले बाजारभाव 1,000 रुपयाच्या आत आल्यामुळे आता आपण पाहू शकतायत का लासलगाव बाजार समितीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांनी जो 600 ते 700 रुपये 800 रुपये इतका बाजारभाव मिळत असल्याने महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटना जी आहे तर ती आक्रमक झालेली आहेत. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जात आहेत आणि कांद्याची निर्यात बंदी जी आहे तर ती उठवण्याची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून या संघटनेकडून केली जात आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. मला हे सांगा, या ठिकाणी तुम्ही जोरदार घोषणाबाजी करताय, कांदा निर्यात बंदी उठण्याची मागणी केली जाते, आज रोजी मिळणाऱ्या बाजारभावातून तुम्हाला परवडतंय का? कुठल्याही प्रकारे आता जो कांद्याला दर मिळतो आम्हा शेतकऱ्यांना परवडत नाही. कारण आमच्या कांद्याचा उत्पादन खर्च 2,500 ते 3,000 रुपये, प्रत्यक्षात कांदा लिलावातून 1,800-700 रुपये हा दर मिळतोय. हा दर आम्हाला कुठेही मान्य नाही. केंद्र सरकारने 7 डिसेंबरला केलेली निर्दयी जी निर्यात बंदी आहे ती तत्काळ मागे घ्यावी, ही मागणी आज आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून करत आहोत. एकंदरीत पाहता कांद्याची निर्यात बंदी जी आहे तर ती उठवली पाहिजे आणि या दरम्यानमध्ये जी काही नुकसान झालेली आहे तर ती 2,000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे द्यावी अशी मागणी जी आहे तर ही या संघटनेकडून